बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कराडमध्ये दाखल झालेल्या आहेत। कराडमध्ये त्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी भेट देणार आहेत आणि तिथे अभिवादन करून त्या पुढे मार्गस्थ होणार आहेत। आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कराडमध्ये दाखल झालेल्या आहेत। यशवंतराव चव्हाण यांचं समाधीस्थळ इथं आहे आणि तिथेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्या पहिल्यांदा आलेल्या आहेत। या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर त्या पुढे रवाना होतील। आणि जयदीप भगत या सगळ्या संदर्भातले अपडेट देत आहेत। जयदीप, आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कराडमध्ये दाखल झालेल्या आहेत। शासकीय विश्रामगृहात आता सुनेत्रा पवार दाखल झाले। त्यानंतर त्या जे यशवंतराव चव्हाणांचं स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी जाऊन अभिवादन करतील आणि त्यानंतर फलटण येथील तरडगाव गावामध्ये जे अजित पवारांचे सिक्युरिटी होते त्यांचा देखील विमान अपघातात मृत्यू झाला। विदीप जाधव त्यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार आहेत। ज्यावेळेस उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवारांनी घेतली आणि त्यानंतर पहिलाच दौरा आजचा त्यांचा यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतीस्थळ असलेल्या या कराडमध्ये आहे। आणि खरं तर एक प्रकारे हा दौरा फार महत्वाचा मानला जातोय। एकीकडं विचारधारेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असताना आम्ही शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही असा यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय। आणि त्यानुसार जे आहे ते आज सुनेत्रा पवारांचा पहिला दौरा खरं तर याआधी ज्या वेळेस राष्ट्रवादीवरती असेल किंवा अजित पवार असतील किंवा शरद पवारांचे असे वेगळे प्रसंग आले त्यावेळेस या ठिकाणी येऊन अभिवादन केलं। त्याआधी ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस शरद पवारांनी या ठिकाणी अभिवादन केलं होतं। एकदा अजित पवारांचं वक्तव्य होतं धरणासंदर्भातलं, त्यानंतर आत्मक्लेश देखील या ठिकाणी येऊन अजित पवारांनी केला होता। आणि त्यानंतर आज राष्ट्रवादीची सूत्र आहेत ती सुनेत्रा पवारांच्या हाती आली अजित पवारांच्या हाकाली जाण्यानं। आणि त्यानंतर जसं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर पहिला दौरा जो आहे तो सुनेत्रा पवारांनी कराडमध्ये जे आहे ते यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी काढला। आणि आता काही वेळापूर्वी ज्या आहेत त्या सुनेत्रा पवार या विश्रामगृहामध्ये आलेल्या आहेत। तिथून ज्या आहेत त्या पुढे अवघ्या काही वेळामध्ये त्या मार्गस्थ होतील। अगदी या पहिल्या दौऱ्याचं महत्त्व जयदीप तुम्ही आत्ताच सांगितलं। या दौऱ्यामध्ये अजून कोणते नेते दिसत आहेत आणि पुढे हा नेमका दौरा कसा असणार आहे? आकांक्षा, या दौऱ्यामध्ये सुनेत्रा पवार आहेत, त्यांच्यासोबत बारामतीहून असंख्य कार्यकर्ते आलेले आहेत। आतापर्यंत या संदर्भात साताऱ्यातले कुठले कार्यकर्ते आहेत हे समजू शकलं नसलं तरी या ठिकाणी जे आहे ते शासकीय विश्रामगृहामध्ये काही काळ सुनेत्रा पवार थांबतील। त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचं स्मृतीस्थळ आहे साधारण 5 ते 6 मिनिटाच्या अंतरावर त्या ठिकाणी जातील, तिथं अभिवादन करतील आणि या कराडमधून 11 वाजता त्या मार्गस्थ होतील फलटणकडे। फलटण तालुक्यातलं जे तरडगाव गाव आहे त्या ठिकाणी सुदीप जाधव जे आहेत ते अजित पवारांसोबत होते आणि त्यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला। आणि त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट सुनेत्रा पवार देतील आणि त्यानंतर जे आहे ते पुढे पुन्हा एकदा बारामतीत असतील। निश्चित या दौऱ्याचे अपडेट्स जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद जयदीप या माहितीसाठी। आणि पुढच्या बातमीकडे वळूयात। दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावरती गोळीबार केल्याप्रकरणी 4 आरोपींना पुण्यात